आम्हा सिखांना मरणाचं भय नाहीये. आम्ही तसेही आपल्या डोक्याला कफन बांधूनच फिरतो. जर आम्हाला दिल्लीहून मदत नाही मिळाली तर नादिर शाहच्या फौजेला दिल्लीत पोहोचायला वेळ नाही लागणार. जकरिया खानला सांग की लाहोरची हिफाजत स्वतः करावी. नादिर शाहसाठी दिल्ली दूर असते. नादिर शाह ओय सरदारजी, काय झालं भाई खालसाजी? नादिर शाहची फौज येते. एक पण वाचला नाही पाहिजे. आधी या हरिसिंग पंजवर सोबत दोन दोन हात तर करा. एक मुसलमान मुसलमानावर हमला करायला येतोय आणि दुसरा मुसलमान मुसलमानाची मदत करायला तयार नाही. नादिर शाह, लक्षात राहू दे, या किताबांमध्ये ते हिंदुस्तान आहे, ते हिंदुस्तान ज्याला दुनियेची कोणती ताकद फतेह नाही करू शकत. ही लाहोर किल्ल्याची चावी आहे. ही आपल्या खिदमतीत पेश करून मी आपले माताहत कबूल करतो. आता दिल्ली दूर नाही. बंद करा हे नाचगाणं. दफा व्हा इथून.
दाई अम्मा आपण हो मीच. आपण नेहमी म्हणता ना दिल्ली दुरस्त, म्हणजे दिल्ली खूप दूर आहे. मी तुम्हाला सांगायला आले आहे की दिल्ली वाकई तुमच्यापासून दूर चालली आहे. काय? दिल्ली आमच्यापासून दूर होत चालली आहे. शराब आम्ही प्यायलोय, नशा दुसऱ्यालाच होतोय. आपल्या दुधाची ही तासीर पाहून ही दाई अम्मा आयेशा खूप शर्मिंदा आहे आलमपणा. बंद करा ही बदकलामी, ही मौसिकी, हा रक्स आमचा इमान आहे, आमचा हक आहे. हक याद आहे आणि फर्ज विसरलात. फर्ज? कोणता फर्ज? कोणता फर्ज? आपण रयतेच्या मनातून उतरून तवायफांच्या पायावर पडला आहात. आपण बाबा अमीर खुसरोंच्या रुहानी सुरांच्या आशीर्वादांना आपण दर्ग्याच्या पायऱ्यांवरून फरफटत या गालिच्यावर घेऊन आलात. देवडीपर्यंत पोहोचलंय नादिरशाही तुफान आणि तुम्ही या नाचणारींच्या बटांमध्ये गुंतला आहात. आम्ही मर्द आहोत दय्यम्मा, आम्ही मर्द आहोत. आम्ही मर्द आहोत. मर्दानगीचा खिताब फक्त मैदानी जंग मध्ये मिळतो आलमपणा. मग काय मौसिकी आणि रक्सची खिदमत नामर्दगी आहे? नाही, मौसिकी आणि रक्सची खिदमत नामर्दगी नाही, पण आपल्या रियायाची हिफाजत न करणं नामर्दगी नक्कीच आहे. कोणा कंबख्तला बनायचं होतं बादशाह? कोणा कंबख्तला बनायचं होतं बादशाह? सय्यद भाईयोने जबरदस्ती माझ्या बोटातून मिसराब काढून तलवार थोपवली आणि आपण या अझीमोशान तख्तावर बसलात, जी रियायाची अमानत आहे. हे छत, या भिंती तुमच्या मक्कारीमुळे कापू लागल्यात आणि मुघलिया सल्तनतचा उठता चनाचा बघतायत. आज आपण या दाई अम्माच्या दुधाची किंमत चुकवलीत रोशन अख्तर. रोशन अख्तर? कोण रोशन अख्तर? आम्ही मोहम्मद शाह आहोत. मोहम्मद शाह आणि सारी रियाया आम्हाला रंगीला बोलते. मोहम्मद शाह रंगीला. माझी रियाया माझ्याशी मोहब्बत करते. दुनियेत अशी कोणती रियाया आहे जी त्याच्या बादशहाने लिहिलेले गीत गली गली गात फिरते? तीच रियायत जेव्हा नादिरशाहच्या हाती कापली जाईल आणि बेगुनाहांचं रक्त वाहील, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने रंगीले बनाल. वक्त के साथ शायद लोक आपल्या बंदिशी विसरून जातील, परंतु तुमच्या कापडावर उडालेले मासूम रयतेच्या रक्ताचे डाग कधीच नाही धुतले जाणार. कधीच नाही धुतले जाणार मोहम्मद शाह, कधीच नाही धुतले जाणार. ठीक आहे, आम्ही जाऊ. आम्ही जंगवर जरूर जाऊ. ही कमबख्त तलवार मिसराबच्या मुकाबल्यात इतकी वजनी का असते? हं? तलवार
या कंबख्तला चालवेल कोण? नादिर शहाच्या हुकुमावरून 3 दिवसांपर्यंत कत्लेआम सुरूच होता, ज्यात हजारो हिंदू मुसलमान सगळेच मारले गेले. तुझ्या बंदिशींच्या या शहरात ही मौत की खामोशी. या खुदा रहम. कोण आहे या कत्लो गारतचा जिम्मेदार? त्याने मा बदौलतच्या समोर हाजीर व्हावे. आज मुद्दतों बाद उंगलीतून मिसराब काढून तलवार हाती घेतलीये. आज तर कहर बरसेल आमचा. बघा लंपना, इथे तर चहूकडे प्रेत पडली आहेत. मग आम्हाला अशा ठिकाणी घेऊन चला जिथे कोणी जिंदा असेल. सिपाहियों, आमच्या मागे या. दुश्मन येत आहे. दिल्लीच्या जाबाज सिपायांनो, यलगार हो, यलगार हो. तुझे सगळे जाबाज शिपाई जीव मुठीत घेऊन पळून गेले. मोहम्मद शाह. कोण आहेस तू? नादिर शाह इराणी. नादिर शाह? खूप नाव ऐकले होते ताकदवर मुघलांचे. खूप ख्वाहिश होती बाबर आणि अकबराच्या रक्ताशी 2-2 हात करण्याची. आम्हाला तुझ्या डोळ्यांमध्ये तैमुरी जलाल पाहायचा होता.
पण आम्हाला तुझ्या डोळ्यांमध्ये नशेशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये. रोशन अख्तर उर्फ मोहम्मद शाह रंगीले, शहनशाह हिंदुस्तान, यावेळी तू बिलकुल एकटा पडलायस. आम्ही पहिला वार करण्याचा पहिला मौका तुला देतोय. नादिर शाह, तू कधी ध्रुपद धमार मध्ये जयजयवंतीची झलक पाहिली असतीस तर ही तलवार सोडून मिसराब हाती घेतली असतीस. इतक्या लोकांचं रक्त सांडून तुला काय मिळालं? हिंदुस्तान. ही स्वामी हरिदास, मिया तानसेन आणि बैजू बावराची सरजमीन आहे. इथे तलवार आणणं बेअदबी असते. अशा बेवकूफीच्या बाता आम्ही एका सुफीकडून सुद्धा ऐकल्या आहेत. जोपर्यंत दिल्लीत एक सुद्धा माणूस जिवंत आहे तोपर्यंत नादिरची तलवार अशीच चालत राहील. नादिर, मी तुझ्याकडे माझ्या रियायाच्या जानची भीक मागतो. माझ्या रियायाचा काहीच कसूर नाही, काहीच कसूर नाही. ती तर माझ्या बंदिशांनी स्वतःला मालामाल समजते. कसूर माझा आहे की मी मिसराबच्या हिफाजतीसाठी तलवारीची गरज नाही समजली. शाह हिंदुस्तान, शहनशाह कधी भीक नाही मागत. आम्ही तुला जिंदा ठेवू आणि तुझ्या रयतेला सुद्धा, पण तुला दिल्लीची किंमत द्यावी लागेल. अडीच मण सोनं, 10 मण चांदी, 2000 नगीने, 25,000 अकबरी शिक्के, 500 हिरे, 200 हत्ती, 1000 घोडे, 2000 गुलाम आणि कनीज आपल्यासाठी पेश केली जात आहे. या तहानुसार सिंधू नदीच्या पलीकडचे इलाके आपल्या सल्तनतमध्ये जातील. लाहोर सुभ्याच्या 4 सुभेदारींचा करही आपल्याकरता पेश केला जाईल. जहापना, यावेळी नजराण्याच्या रूपामध्ये जी धनसंपत्ती आपल्यासोबत जात आहे त्याची हिंदुस्थानी रुपयांमध्ये किंमत आखली गेली तर 700 करोड रुपये होते. 700 करोड. या रकमेत आम्ही 7 इराण, 30 काबूल आणि 3 हिंदुस्तान खरेदी करू शकतो. जकरिया खान, बेशक. आम्ही खुश झालो. रोशन अख्तर, ही कसली रोशनी आहे? ही आमच्या डोळ्यांमध्ये सारखी खुपते. जकरिया खान, शाह इराण हा तख्ते ताऊस मध्ये जडवलेला कोहिनूर आहे. हा दुनियेतील सगळ्यात नायाब हिरा आहे. कोहिनूर म्हणजे रोशनीचा पहाड. हा दुनियेचा नायाब हिरा हिंदुस्तानच्या तख्तमध्ये काय करतोय? शाह इराण, हा तख्त आमच्या हिंदुस्तानची शान आणि आमचे बुजुर्ग शहाजहानची यादगार आहे. या तख्तावर बसून हिंदुस्तानच्या भविष्याचे फैसले होत आले आहेत. म्हणूनच हा हिरा या तख्ताची शान वाढवत असतो. अफसोस, हिंदुस्तानचे मुस्तकबिल हिंदुस्थानियांच्या हातात नाही राहिली. आता याचे फैसले गैर मुल्कच करतील. म्हणून या तख्ताला आम्ही आमच्या सोबत इराणला घेऊन जात आहोत. ऐकलेस ना मोहम्मद शाह? ज्या तख्ते ताऊस वर बसून तू मोठ्या गुरमीने हे बोलायचास. हुनूर दिल्ली दूरस्त, दिल्ली दूर है. तोच तख्ते ताऊस तुझ्या मांडी खालून निसटून चालला आहे. आता तुझ्या या दिल्लीची किंमत आहे 700 करोड रुपया आणि हा तख्ते ताऊस. नाही नादिर शाह,
अल्लाह के वास्ते तुम्ही हा तख्ते ताऊस नका घेऊन जाऊ. हा तख्ते ताऊस हिंदुस्तानची आवाज आहे, त्याची अस्मत आहे. या अस्मतची हिफाजत करणारे हात खूप कमजोर आहेत बेबी. ही कुठवर सुरक्षित राहील? नाही, आम्ही हिला दुसऱ्या कोण्या लुटारूसाठी नाही सोडू शकत. हा तख्ते ताऊस आमच्याच सोबत जाईल. शाहे इराण, या क्षणी तुमच्या समोर एक माँ उभी आहे आणि इल्तजा करते. आमच्या या तलवारीच्या धारेवर न जाणो कित्येक आयांची हृदय आली असतील. बीबी, आम्ही औरत जातशी बोलण्याच्या सख्त खिलाफ आहोत. आम्ही या मुल्कची, हिंदुस्तानची अस्मत हा तख्ते ताऊस आमच्या सोबत घेऊन जाऊ. आम्हाला कोणीच अडवू शकत नाही. माझ्या दुधाने तर मला शर्मिंदा केलं नादिरशाह, पण मला यकीन आहे की हिंदुस्तानची कोणी एक माँ आपला असा एक जवामर्द जन्माला घालेल जो तुमच्या सारख्या हमलावरांना टक्कर देईल. त्यावेळी बहादूर महायोद्धा शेरे पंजाब रणजित सिंगच्या येण्याला अजून अवकाश होता. परंतु रणजित सिंगचे पणजोबा सुकरचकचे भाऊ नौद सिंग आणि त्यांचे भाई चडक सिंग यांनी त्या लढाईचे शिंग फुंकले होते. कत्लो गारतच्या त्या माहोलमध्ये गुरूंचे शिष्य झुंज देत होते आपल्या अस्तित्वासाठी. हे तर खालसा निशाण वाटतंय. डोळ्यात स्वप्न घेऊन त्या हलिमी खालसा राज्यात ज्यात ना दमन असेल ना जोर जबरदस्ती. बायजी, हे तर सुकरचकिया चडक सिंग येत आहे. धन्यवाद वाहेगुरु. जर चडकसिंगजी आपल्याला सामील झाले तर हरिसिंगजी आपली ताकद 20 गुना वाढेल. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. मला आनंद आहे की माझ्या बोलवण्यावर इतक्या कमी वेळात आपण सगळे एकत्र आलो. सच्चे बादशाह गुरु गोविंद सिंह जी ने सीख दिली, परगटे हो खालसा परमात्म की मौज. खालसा अकाल पुरख दी फौज. आमची आत्मा ग्रंथाच्या हवाली आणि आमची फौज पंथाच्या हवाली. आपण अकाल पुरख दी फौज आहोत. आपण संतही आहोत आणि सिपाही पण. आज पुन्हा एकदा आपल्या मुलखाला आणि आपल्या कौमला आपल्या खून आणि कुर्बानीची जरूरत पडली आहे. अशातच भाई चडक सिंगने नादिर शहाच्या इराद्यांना नाकाम करण्याचा एक रस्ता काढला आहे. माझी इच्छा आहे ती त्यांनी साऱ्या संगत समोर ठेवावी. भाई चडक सिंग, वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. खालसाजी, नादिर शहा या देशाची दौलतच नाही, सगळ्या मुलकाची अब्रू पण धुळीला मिळवतोय. तख्ते ताऊस कोहिनूर सोबतच करोडोंचे हिरे जवाहरात, सोने चांदी आणि हजारो मुली सुना त्याच्या कैदेत आहेत. माझ्याकडे एक तजवीज आहे जी मी तुमच्या समोर ठेवतो. पंथ फैसला करेल की आपण काय केले पाहिजे.
शराब आणि कबाब सोबत शबाब पण मिळेल तर मजा येईल यार. जे हुजूर हुकूम करा, हिंदुस्तानचा संपूर्ण शबाब आपल्या कब्जात आहे. मग वाट कशाची आहे? एक एक शिपायासाठी हिंदुस्तानची एक एक लडकी आणि तुमच्यासाठी 2-2. आणि आपल्यासाठी हुजूर? मी हकीम आहे, माझ्यासाठी कमीत कमी 10 तरी 10. जो हुकूम हुजूर. जा घेऊन या लवकर. जी हुजूर. चला हळू. काहीही म्हणा, हिंदुस्तानी लडकिया असतात खूप हसीन. इतका खूपसूरत मुलगा आहे तर इथल्या मुली पण खूपसूरतच असतील ने. मी तर स्वतःसाठी आधीच 2 निवडून ठेवल्यात. नादिरशाह असे आपला तनख्वाह देत नाही. जे काय लुटतो ते आपलंच असतं ना. मी तर माझ्या बीवीच्या पायावर 10-12 गुलाम घालेन, खुश होऊन जाईल. खयाल राहू देत, गुलाम जास्त खूपसूरत नको असायला, नाहीतर तुझ्या बीवीचं मन त्याच्यावर येईल. लपा. अरे घोडे सुटले, घोडे सुटले. असं वाटतंय दुश्मन आलाय. चला. या या. श्श्श. या. चला सोडा यांना. चला चला. खालसाजी, तुम्ही या सगळ्यांना महफूज जागी घेऊन जा. चला 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 चला. या एक एक करून. लवकर लवकर. चला 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 चला. जा. चला चला. या चडक सिंगजी. भाई चडक सिंग, तख्ते ताऊस आणि कोहिनूर नाही मिळाला. तो कदाचित नादिर शहाने आपल्या कब्जात ठेवला असेल. चलो कोई गल नहीं. तख्ते ताऊसचा कोहिनूर नादिर शहावर सड्डा उदार राहिला. बोले सोनिहाल. सत श्री अकाल. सत श्री अकाल. चडक सिंगजी, तुमची तलवार तुटली आहे. तुम्ही जा, मी यांना पाहतो. तलवारच तुटली आहे ना, हौसला तर नाही तुटला. आणि मी तुम्हाला सोडून नाही जाणार. चडक सिंगजी, कौमसाठी जिंदा राहणं खूप जरुरी आहे. नाही, मी नाही जाणार. हे घ्या आणि जा जा. या या.
कोण होते ते लोक? काय माहित झालं? जहापना काही सिख होते. काही सिख आणि तुम्हा 500 वर भारी पडले. हे कंबक सिख आहेत कोण? गरीब फकीरांची एक जमात आहे जहापना, ज्यांच्याकडे दौलत तर काय, अंगावर घालायला कपडेही नाही. त्यांची घरं चाळून टाका. त्यांची घरं त्यांच्या पाठीवरच असतात जहापना. ते लोक त्यांना हवे तेवढे दिवस न खाता पिता विश्राम न करता राहू शकतात. ते आपल्या घोड्यांवरच झोपतात. आम्ही त्यांना संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु त्यांची तादाद जी आहे ती वाढतच चालली आहे. आम्ही त्यांना कितीही सतावले तरी ते मायूस होत नाहीत, नेहमीच मस्त राहतात. अखेर यांच्या मस्तीचं राज काय आहे दिवाण साहेब? त्यांचे गुरु गोविंद सिंगांनी दिलेला कुर्बानीचा जज्बा. होशियार दिवाण साहेब, बघा एक दिवस हे सिख तुमचं राज्य हिसकावून घेतील. कोण तुम्ही? सत श्री अकाल गुरुच्या बंधू. काय हवंय? मी फत्तू नमाजी. आम्ही सगळे लोहार तुमच्यासाठी हत्यार बनवायला आलो आहोत. जकरिया खान तुमचे काय हाल करेल माहितीये तुम्हाला? माहिती आहे. आम्ही पण तर याच मुलकाचे औलाद आहोत. आम्ही पण आपल्यासारखेच वतनपरस्त आहोत. ठीक आहे, या मग. ही लढाई आपल्याला एकत्रच लढायची आहे. हे घ्या, हे घ्या जी, हे घ्या. सत श्री अकाल जी, हे घ्या. सरदार जस्सा सिंगजी, हा जी, बोला भाई. तुम्हाला तर सगळे लुटारू समजायचे, पण तुम्ही तो शेकडो हिंदुस्थानी बहुबेटींना नादिरच्या चंगुलमधून सोडवून हे साबित केलं आहे की तुम्ही लुटेरे नाही आहात. तुम्ही तर बंदी छोड आहात. बंदी छोड तर आमचे गुरु हरगोविंद सिंगजी होते. हो, आम्ही तर फक्त त्यांचे शिपाई आहोत. गुरु भाईयो, आमच्याकडे तर फक्त भाजलेले चणे आहेत. आणि वीरजी, ते पण तुम्ही आमच्यात वाटून टाकले. बेबी, नाव काय तुझं? जी, मी शुक्रा. मी मुल्लापूर गावाची आहे. मुल्लापूर लुधियाण्याच्या जवळ? अहो, तुम्हाला माहित आहे? हा, मी पण लुधियाण्याच्या इलाक्यातलाच आहे. वीरजी, ह्यांनीच आपला जीव धोक्यात टाकून मला नादिरशहाच्या कैदेतून सोडवलं. शाबास. जीव काय धोक्यात घालणार? नादिरशहाच्या फौजेचं सगळं लक्ष रोटीवर असतं. त्यांच्या इथे अनाज कुठे? त्यांच्या इथे तर फक्त भेड आणि बकरी असतात. नादिरशाह स्वतः पण तर एका मेंढपाळाचा मुलगा आहे. म्हणूनच तर नादिरशहाच्या शिपायांना नेहमी भेड बकरींचा वास यायचा. भाई हिम्मत सिंग, आता तूच शुक्राला तिच्या पिंड मध्ये सोडून ये. चंगाजी, पण होशियारीने. जोपर्यंत ही आपल्या घरी पोचत नाही, पंथाची अमानत आहे ती. जी प्राजी, जाऊ. जा. आणि तुम्ही सगळ्यांनी पण ऐकून घ्या भाई, ही जागा बिलकुल महफूज नाहीये. दुश्मनाची फौज कधीही हमला करू शकते. म्हणून तुमच्या मधले जे चालू शकतात ते आपापल्या घरी निघून जा, आणि जे नाही चालू शकत त्यांच्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली आहे. शुक्रा, आली, शुक्रा, आली, शुक्रा, आली, 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 शुक्रा, आली. ते आहे माझं घर. शुक्रा, आली, शुक्रा, आली, शुक्रा, आली. आली माझी बेटी. थांब, अब्बू, तिथेच थांब. कंबक, आता इथे कशाला आली आहेस? आम्ही तर तुझ्या जनाजाचा नमाज पण पडलो. अब्बू, हे तुम्ही काय बोलताय? तुला तर नादिरशाहची फौज उचलून घेऊन गेली होती ना? नाही चाचाजी, शुक्राला नादिरशाह उचलून जरूर घेऊन गेला होता, पण वाहेगुरुजींच्या कृपेनं भाई जस्सा सिंग अहलुवालिया आणि चडक सिंगनी मिळून आपल्या जीवावर खेळून अशा कितीतरी बहुबेटींना वाचवलं. ठीक आहे पाई खालसा, पण एक मुलगी
जे हफ्तो नादिरशाहच्या शिपायांच्या कैदेत राहिले असेल ते काय तिला पाक आणि साफ सोडणार आहे? अल्लाह, अबू, तुम्ही हे तुमच्याच मुलीबद्दल काय बोलताय? माझा दामन पाक आहे. मी अल्लाह तालाची कसम खाऊन सांगते. चुप! बंद कर आपली जुबान. आपल्या जुबानने अल्लाह पाकची खोटी कसम खातेस. इथे सगळा गाव उभा आहे. यांच्यात कोणी आहे जो तुझी सच्चाई कबूल करेल? हा तुझा होणारा शोहर हाशिम, ज्याच्या सोबत तुझी कुर्बाई झाली आहे, हा तुला कबूल करेल का? हरगिज नाही. मी आता या इथे सगळ्या गावासमोर तुझ्याशी रिश्ता तोडतो. मी उष्ट खायला तयार नाहीये. चला बाबानो, तुम्ही पण आपापल्या घरी जा. चला रे पोरानो, पळा इथून. चला. माझ्या तकदीरचा फैसला झालाय. तुम्ही जा हिम्मत सिंगजी. आणि तू? मागे विहीर आहे, जवळच नदी आहे, कुठेही जीव देईन. जिंदगी आणि मौतचा फैसला उपरवाला करतो शुक्रा. तू तुझा स्वतःचा फैसला करू नकोस. त्याला अल्लावर सोडून दे. रबचा भरोसा कर. तो खूप मेहरबान आहे. तू पंथाची अमानत आहेस आणि पंथानं तर तुला नाही टाकलं ना. चल माझ्या बरोबर, परत चल. सलाम फतेह मिया. सत श्री अकाल सरदारजी. हा तुमचा नातू आहे ना? हो सरदारजी, गौसा नाव आहे त्याचं. घोसा. तुमचे गुण शिकतोय? हां जी, आणि दुसरं करेल तरी काय. बेटे, मला सांग, लोखंडात ताकद कुठून येते? आग आणि पाण्याने. शाबास, वाह वाह वाह. फतेह मिया, तुमचा नातू तर गुरूंची शिकवण खूप चांगली समजून घेतोय. गुरु पिरांची सीख हा काय शिकणार सरदारजी? हा तर माझ्यासारखा फौलादावर घाव घालणार घाव. फतेह मिया, जेव्हा संताचे पाणी आणि शिपायाची आग जेव्हा मिळते, तेव्हा कुठे पंथाचा फौलाद तयार होतो. फौलाद. उठ बेटा, हे घे, याची तू मिठाई खा. मिठाई नाही, मी तर याची तोफ बनवणार. अरे वा, बल्ले शेरा बल्ले, वा. हा बोला सरदारजी, काय बनवायचंय? नांगर की तलवार? तलवार, पण कोणती मामूली तलवार नाही. मग कशी तलवार? अशी तलवार ज्या 10 गुरूंचा प्रताप असेल आणि 1.25 हातोड्यांचे घाव असतील. बिस्मिल्लाह इर्रहमान इर्रहीम.
अस किरपान खंडो खड़ग तुबक ताबर अरतीर सैफ सरोही से हथी हे आहे आमचे पीर पीर तुही सहथी तुही तबर तलवार नाम तिहारो जो जपे भय सिंध भय पार काल तुही काली तुही तेगर तीर तुही निशानी जीत की आज तुही जगपीर सतनाम श्री वाहेगुरु। ही तलवार फक्त माझी तलवार नाही, ही खालसा पंथाची तलवार आहे, ही पूर्ण मुलकाची तलवार आहे। याला पकडणाऱ्या मुठ्ठी जन्म घेतील, लढतील, पण संपणार नाहीत आणि ही तलवार चालतच राहील आणि तोपर्यंत चालत राहील जोपर्यंत खैबर खिंडीचा दरवाजा बंद नाही होणार आणि जोपर्यंत माझ्या मुलखाची आन बान आणि शान परत येत नाही तोपर्यंत। तू आम्हाला दुसऱ्यांदा तोफांची सलामी तर दिलीस, पण अजून चांगलं झालं असतं जर दिल्लीहून परत आल्यावर दुसऱ्या रस्मने आमचा इस्तकबाल केला असतास, आम्हाला त्या नापाक शिखांचं शीश भेट केलं असतंस। खैर, तुला तुझी वफादारी पुन्हा साबित करावी लागेल। मी तुला आणखी एक मौका देतो, तेव्हाच तू राहशील लाहोरचा सुभेदार। जहापनाह, या इज्जत अफजाईचा शुक्रिया। हुजुरांची ख्वाहिश पूर्ण करण्यासाठी आम्ही दिलोजानने कोशिश करू। आमच्या नावाने दुनिया कापते जकरिया खान आणि हे सिख आमच्यावरच हमला करण्याची जुर्रत करतायत, हे आम्ही कतई बर्दाश्त नाही करू शकत। जहापना, सिखांना या हिमाकतीसाठी कठोरात कठोर सजा दिली जाईल। हिमाकत नाही दिवाण साहेब, सिखांची सरफरोशीची तमन्ना आहे। अशा इराद्यांमागे काही पक्के इरादे असतात, आम्हाला हे इरादे हमेशा हमेशासाठी संपवून टाकायचे आहेत। ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे, येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह।